महादेवजी म्हणतात 4 ठिकाणी मात्र निमंत्रणाची वाट पाहू नये बरं का. 4 ठिकाणी: गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला, मित्राच्या घरी मित्राला आणि मायबापाच्या घरी पुत्राला. बरं का, ह्या 4 ठिकाणी निमंत्रणाची गरज नाही. ठोंबरे पाटील, आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे, गुरुजी निमंत्रण द्यायचं विसरले, पण तुम्हाला कळालं बिना निमंत्रणाने जावं गुरुच्या घरी शिष्याने. मित्राच्या मुलीचं लग्न आहे, मित्र निमंत्रण द्यायचं विसरला, पण तुम्हाला कळालं अक्षदा टाकायला जरूर जा बिना निमंत्रणाने. भगवत कार्य चालू आहे आणेगावला, भक्ताला कळालं बिना निमंत्रणाने यायचं. मायबापाच्या घरी काही कार्य आहे, मायबाप निमंत्रण द्यायचं विसरले, पण पुत्राला कळालं बिना निमंत्रणे जावं म्हटल्याबरोबर सती तर उभीच झाली. तेच म्हणते ना तुम्हाला, माझ्याच पप्पाकडे ना, निमंत्रणाची गरजच काय. मग 4 वाजायला आल्यावर महादेवरावच्या लक्षात आलं कायदा आपल्याकडेच फिरला. आता 1च तास बरं का त्रास तुम्हाला, 1च तास. शेठजे 2 शिवगण सज्ज केले आणि 2 शिवगणासमवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता भवन जब गई भवानी, 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 त्रास काहुने सन्मानी, त्रास काहुने सन्मानी, त्रास काहुन सन्मानी, त्रास काहुन सन्मानी. सादर भले ही जब गई भवानी. दोन शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञमंडपात गेली. इकडे दक्ष राजानं आपल्या सर्वांना सांगितलं होतं, ए लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान माणिपुरुष आहे, निमंत्रणाशिवाय नाही येणार. पण माझी मुलगी सती यज्ञमंडपात येण्याची शक्यता आहे. सती इथं आल्यानंतर तिचा जो सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. आता दक्षाच्या भीतीनं सती मंडपात आली तरी सन्मान कोणी करत नाही. दक्ष त्रास काहून सन्मानी. भगिनी मिली बहुत मुस्काता. शेठजी सतीच्या बहिणी श्रीमंत घरात दिल्या होत्या आणि त्या सगळ्या बहिणी श्रीमंतीच्या तोऱ्यात सतीला टिंगल टवाळी करू लागल्या. काय सती, काय ताई, चालत चालत आली का बैलावर आली बसून? आता हिच्या मिस्टरकडे काय इंडी काय का नंदी बैल? लाजून गेली. दुसरी एक बहीण आली, सती काय तुझ्या बुवाच्या डोक्यावरचं पाणी पडायला थांबलं का? पडतं पाणी. पुन्हा एक आली, बंगला बिंगला बांधला का तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही, कारण स्मशानाशी वस्ती रुद्र करी. पुन्हा एक आली, सती सध्या कोणत्या कंपनीचं पावडरला तुझा बुवा? काही कपडे बिपडे घालतो तसाच फिरतो. भगिनी मिली बहुत मुस्काता, पण सादर भली मिली एक माता. आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. सतीच्या आईचं नाव प्रसूती आहे. प्रसूती प्रेमानं भेटली आई. प्रेम त्याला म्हणतात ज्याच्यात भय नाही, आणि भय असेल तर समजायचं प्रेम नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. आणि असं निर्भय प्रेम जगात फक्त आई करत असते. निर्भय प्रेम, जिच्या प्रेमात भय नाही. सेठजी, मी आता या माता मावल्यांना विचारतो, खरं सांगा, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? माय जिवंत असेपर्यंत. हे लक्षात ठेवा. माहेर गरीब का श्रीमंत हे महत्त्वाचं नाही, माय मेली का जिवंत याच्यावर माहेरचा आनंद आहे.
अरे प्रतिकूल परिस्थिती असू द्या, माहेरही मोलमजुरी करणार, सासरही मोलमजुरी करणार. 85ची म्हातारी, बरं का रविदास, पुन्हा एकदा ऐका तुम्ही. 85ची म्हातारी माय, 2 दिवस झाले शेठजी काही खात नाही, पडू नाही, एकच चाललंय तिचं, कोणीतरी जा रे बाबा, माझ्या ताईला आणा रे, एकदा तिच्यासोबत बोलू द्या आणि मग मरू द्या, माझ्या लेकीत जीव गुंतला. पाणी पित नाही, अन्नही खात नाही 2 दिवसापासून. आता काही लँडलाईन आहे का? पूर्वीचा काळ कसा होता, कुठेतरी बाजारच्या दिवशी निरोप यायचा आणि तो रात्रभर नाही, सकाळी निरोप घेऊन यायचा व्यक्ती. आणि ही निघाली मजुरीला, 60 वर्षाची मुलगी कामाला निघाली, निरोप आला, अहो ताई तुमची आई 2 दिवसापासून काही खात नाही, पडू नाही म्हणे, तुमच्या जीव गुंतला, निरोप आला काल, बोलवलं तुम्हाला. आता केवढं संकट आहे, जावं तर मजुरी पडते, न जावं तर आईची भेट नाही. कारण पूर्वीचा काळ असा होता ठोंबरे पाटील, त्या दिवसाच्या मजुरीचे पैसे त्याच दिवसाच्या जेवणात पुरत नव्हते. 2 रुपये मजुरी आणि 2 रुपये किलो धान्य, पूर्वी त्याच दिवशी संपायचे पैसे, पुन्हा सकाळी दुसऱ्याची मजुरीला जावंच लागत होतं. आता एका दिवसाच्या मजुरीत 2 रुपये किलोप्रमाणे 1 क्विंटल मिळते. काय गरज आहे त्यांना? 200 रुपये कमीत कमी रोज धान्य मिळतं, 2 रुपये किलो. एका दिवसाच्या मजुरीत क्विंटलभर धान्य भरलं म्हणजे 2 महिने जायची गरज नाही ना. म्हणून पूर्वी पाटील उठायच्या आधी मजूर दारात यायचा. आता तांबडं फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात जातो, कामावर ये. उलट आहे आता. तिला प्रश्न पडला, जावं तर संध्याकाळी चूल पेटत नाही, न जावं तर आई माझ्या जीव गुंतला. तरी त्या दिवशी धाडस केलं आणि गेली कामाला. आणि ज्या दुपारच्या मधल्या सुट्टीमध्ये शेठजी भाकरी खातात ना झाडाखाली, त्या सगळ्या गरीब महिला, आणि हिनं जेवता जेवता विषय काढला. काय करावं, निरोप आला सकाळी, माय 2 दिवस झाले पडू नाही म्हणे, काही खात नाही म्हणे, फक्त लेकीत जीव गुंतला म्हणते म्हणे, जावं तर चूल पेटणार नाही संध्याकाळी, न जावं तर मायची भेट होणार नाही. त्या गरीब गरीब महिला सल्ला देतात, अगं दारिद्र्य हात धुवून लागलं ग आपल्या मागं, मरेपर्यंत मजुरीच करायची आहे, संपणार आहे का हे? पण माय भेटणार आहे का पुन्हा? जा उपवाशी राहा 2 दिवस, पण मायची भेट घेऊन ये. त्या गरीब माऊल्या सल्ला देतात. तिलाही पटलं. आणि दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला, रिकाम्या हातानं कसं जा म्हणून 2 भाकरी बांधून घेतल्या, तुटक्या नाड्याची पिशवी, गाठी गाठीचं लुगडं, काळी पिवळी पकडली, ऑटो पकडला, टेम्पो, नंतर एसटी. वैशाखचा महिना, दुपारी 2 वाजता तिच्या माहेरपासून 2 किलोमीटरवर स्टॉप, तिथं एसटी थांबली. विठ्ठलराव ही उतरली घाई घाई, डबल बेल झाली. एसटी निघून गेल्यावर लक्षात आलं चपला बाकड्याखाली विसरली, आणि जायचं 2 किलोमीटर, डांबरी तापला. आता निघाली, पायाला फोडं आले शेठजी, फोडं फुटले, त्या रक्ताचे डाग डांबरीला चिकटत होते, तरी तिचं लक्ष नाही, तिला फक्त माय दिसत होती. हे माहेर सांगतो मी, फक्त माय दिसायची. असं करीत करीत 2:30 वाजता झोपड्याच्या पुढं ती बिना जेवणाची 60 वर्षाची लेक खेळत होता. नातू त्यानं बघितलं, आत्या आली, ते घरात गेलं. आजी, ते अशी करते, आजी काय, आत्या आली. एवढ्या शब्दात मरायच्या मार्गी लागलेल्या माशावर पाणी वतल्यावर मासा कसा तडफडतो, तशी ताडकन म्हातारी उठली. नीट चष्मा दोरीनं व्यवस्थित ते हाती काठी घेतली. ठोंबरे पाटील कुडाचा आधार घेऊन लटलट कापत म्हातारी माय बाहेर आली. तिला दिसेना म्हणून विचारते, माझी ताई आली म्हणती का ग? आली आई. कुठं आहे? अंगणातच उभी आहे मी. तिथंच थांब बेटा. आता माहेरचा आनंद असतो तो. परिस्थिती बिकट आहे ठोंबरे पाटील, तरी माय घरात गेली. दुर्डीतल्या भाकरीचे 2 तुकडे घेतले आणि तांब्याभर पाणी घेतलं म्हातारीनं. 60 वर्षाची मुलगी आहे, 85ची माय. आनंद सांगतो माहेरचा. 1 तुकडा लेकीच्या डोक्यावरून उजवीकडे, 1 तुकडा लेकीच्या डोक्यावरून डावीकडे, तोंडावरून हात फिरवला. कडा कडा बोटं मडून म्हातारी माय म्हणली, तुझ्या जीव गुंतला होता बेटा, आता मी सुखानं मरते बेटा, तूही सुखाची राहा. हा आनंद.
आणि मग माय मेल्यावर लक्षात येतं. एखाद्याला बहिणीला वाटतं ना 6 महिने झाले माय मेली, आपण भावाच्या भेटीला जावं. जाते बहीण आणि मग जाते सायंकाळची वेळ, भाऊ बाहेर गेलेला असतो फिरायला, वहिनी चित्रहार बघते आणि बहीण पिशवी घेऊन भावाच्या दरवाजात उभी राहते. ठोंबरे पाटील 5 मिनिट 10 मिनिट. लालासाहेब 11व्या मिनिटाला बहीण पिशवी घेतलेली भावाच्या दरवाजात रडते. का? 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या मायची आठवण येते. पांडुरंगा, मी भावाच्या दरवाजात भिकारींसारखी उभी आहे, कोणी या म्हणायला नाही. आता माझी माय असती तर कावरी बावरी होऊन आली असती, माझ्या हातातली पिशवी घेऊन तोंडावून हात फिरून कडाकडा बोटं मोडून म्हणली असती, सुखाची राय बेटा. हा आनंद तोपर्यंत. मी का सांगतो, सती माहेरी आली ना, बहिणीनं टिंगल केली, पण माय मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. याला म्हणतात माय. सादर भली मिली एक माता. पुढे आली सती. तिनं बघितलं शिवाला पूजेचं स्थान नाही, आणि मग सती बाप त्या ब्रह्मवृंदावर रागावली. मग विचार केला, जो माझा बाप महादेवाला मानत नाही त्याच्यापासून झालेला देहही मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नी तनुजारा. सती जळून भस्म झाली. सतीची मर्दानाची इच्छा आहे, जन्मोजन्मी शंकरपती मिळावे. और वासना पुनर्जन्मा का कारण होता है, जन्म घेने लागे वासनेच्या संगे. ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाव पार्वती. नाव पार्वती तनुपाई. बरं का शेठजी. आता सती जळून भस्म झाल्यावर यज्ञाचा विध्वंस करता येते. शिवगण भृगूनं रक्षण केलं. महादेवाला कळालं, महादेवानं जटा आपटल्या. वीरभद्र नामक गण प्रगट झाला. भूतावेतायाची शेणा घेऊन निघाला आणि सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सरून विधिवत फलदीना. आता महादेवजी बैरागी झाले. बरं का, इथे जमलेल्या सगळ्या श्रोते मायबापांना सांगतो, पती आणि पत्नी शेवटच्या श्वासापर्यंत राहावं. अरे हे संसाररूपी गाड्याचे चाका आहेत 2. महत्त्व नंतर कळतं, नंतर कळतं. पत्नी मरण पावल्यावर मग पत्नीचं महत्त्व कळतं. आजारी पडलं, कंबर दुखली तर बहिणीला म्हणू शकत नाही ताई झेंडू बाम लावून दे, ती लाजल. सुनई लाजल, मुलगी लाजल, आई लाजल. पण पत्नी आतून कडी लावून पतिदेवाची सेवा करेल का, ती अर्धांगिनी असते. लक्षात घ्या. आणि पत्नी ही केवळ पत्नी नाही ठोंबरे पाटील, तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहे. लालासाहेब कठीण काळामध्ये, कठीण प्रसंगात पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहते, हिम्मत देतात. त्यावेळेला ती मंत्र्याची भूमिका आहे. जन्मभर सेवा करते ती दासी आहे, आणि तुम्हाला प्रेमानं जेवायला घालते तेव्हा माय आहे, हेही लक्षात ठेवा. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता. पती जर टेन्शनमध्ये असेल तर जेवण जात नाही पत्नीला. माझे मालक जेवले नाही कालपासून, झोपलेही नाही. सावकार येतो 2-2दा दिवसात, टेन्शनमध्ये आहे, काही कमी जास्त करेल का. एक दिवस तर जेवलाच नाही पती, रात्री झोपला नाही. पत्नी लक्ष ठेवूनच होती. सकाळी पती उठला सेठजी आणि गोठ्यात गेला. पत्नीचं लक्ष आहे, काहीतरी खिशात घातलंय त्यानं गोठ्यात. तरा तरा चालत गेली. काय घातलं खिशात? काही नाही. शपथ आहे माझी, काय घातलं खिशात? काही नाही. आणि तिनंच हात घातला खिशातनं, काढली वस्तू, रोगोरची बाटली. काय करता? आत्महत्या. का? सावकार काल आलत, तो म्हणला उद्या दुपारपर्यंत पैशाची सोय कर, नाही तर जोड्यानं थोबाड फोडील चौकात. अरे माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा ठरवलं जीवन यात्रा संपवायची. शपथ आहे माझी तुम्हाला. सगळ्या आणेगावची धुणी भांडी करील, लाज लज्जा सोडील, मोलकरीन होईल. त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण तुमच्या पाया पडते माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. ही भूमिका घेते त्यावेळेला ती मंत्री आहे, कार्येषु मंत्री. पुढचा ऐका. जन्मभर तुमची सेवा करते ना, तेव्हा पत्नी दासी आहे, करणेषु दासी. आणि पतीची आवड निवड पत्नीला माहिती असते. ठोंबरे पाटील काय काय पतीला आवडते, सगळे पदार्थ आवडीनं करते आणि ताट वाढते. मग काय टी व्ही बघत बसते? नाही. पुन्हा सगळे पदार्थ घेऊन पतीच्या पुढे बसते. आग्रह करू करू, आग्रह करू करू, आग्रह करू करू पोटभर जेवायला घालते. तेव्हा ती आई आहे, हे लक्षात ठेवा. अशा वेगवेगळ्या भूमिका असतात.
आज महादेवजी बैरागी झाले, सती जळून भस्म झाले, एकटेच आहे. कुठे ध्यान करतात, कुठे भजन करतात. आता इकडे सती हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव पार्वती. आणि पार्वती श्रद्धा आहे पाटील. श्रद्धा, एकदा श्रद्धा आली का संताला बोलवावं लागत नाही. शेठजी, संत न बोलावता येतो. कुठे? जिथे श्रद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे, माऊलीच्या दर्शनासाठी लालासाहेब बारी लागायची. आणि माऊली लालासाहेबाच्या दारात यायची. त्या मातंग समाजाच्या सीतारामच्या झोपड्या पुढे जायचे. सीताराम बाबा चला, जिथे श्रद्धा आहे. लक्षात ठेवा. आव नहीं आदर नहीं नैनो से नैन, तुलसी उस घर मत जाइए, कांचन बरसत मैन. ज्या घरी गेल्यावर तो घर मालक बाहेर येत नाही, तुम्हाला या बसा म्हणत नाही, तुमच्याकडे पाहत नाही, अशाच्या दाराला चुकून पाय लागला तर पाप झालं म्हणून चंद्रभागेला जाऊन आंघोळा करा. आणि मेला तरी पुन्हा या जन्मात त्याच्या दाराला पाय लावू नका, सोन्याचा पाऊस पडत असला तरी. ते पोरगं खेळतं ते नीट बसवा. ते हां, ते काय खेळतं हातात. हां बस, काही नाही, बाकीचे पाहू नका, ते करतो मी बरोबर करू आपण. आज शिवपार्वती विवाहाची कथा पूर्ण करायची. काही प्रसंग असे येतात की आम्हाला पुढं जाता येत नाही, त्याला इलाज नाही. प्रसंग आहे, ते प्रत्येकाच्या जीवनात घडलेले प्रसंग असतात. हां जेठजी, बरोबर आहे. श्रद्धावान लभते. श्रद्धा आहे. पार्वती श्रद्धा, वाढत चाललेली श्रद्धा. जिथे श्रद्धा आहे ना, संत न बोलावता येतात. एक संत हिमालयाकडे आहे. नारायण, यावरून कळलं तुम्हाला कोण आले. नारद महाराज. नारदाला बसायला दिलं हिमालयाने, पूजा केली. बरं का रैदास, पार्वतीला पुढं बसवलं. माझी मुलगी बरं का बाबा, हिचं आपण भविष्य सांगा. हिमालया अतिशय सुलक्षणी कन्या आहे. हिचं नामस्मरण करणाऱ्या सुद्धा माता भगिनी पतिव्रत धर्माचं पालन करतील. उमा, अंबिका, भवानी असे हिचे नावं असतील. पण एक 4-2 गुण वाईट आहे. हे ज्योतिष्यवाल्याचं ठरलेलं सूत्र आहे शेठजी. ते शब्द असतात दिवसभर. आमचे लोक त्याला हात दाखवतात. ते फाटकं पोतं टाकून जन्मभर स्टँडच्या जवळ फुटपाथवर बसलेला आहे. जन्मभर पोत्यावर, ते फुटपाथवर. आणि हे तिथं हात दाखवून म्हणतात माझा बंगला कधी तयार होईल. अरे का त्याचाच नाही बंगला झाला, ते फुटपाथवर आहे रे जन्मभर. आणि ते हात दाखवून बंगला. बरोबर पटवून देतं ते. हातात हात घेतला की महाराष्ट्र फिरतो पाटील. असा हात नाही बघितला पाटील खुश. पाटलाला वाटतं आपला स्पेशलच केला का हात ब्रह्मदेवानं. काय विशेष आहे? विशेष तुम्ही कोणाच्याही कामात धावून जाता, हे कधीच कुठं जात नाही बरं का. दक्षिणा काढायची असते ना. पाटील खुश, शाबास, बरोबर आहे. तुमच्या दारातून कोणी विनमुख जात नाही. भिकारी तुकडा भिकाऱ्याला वाढला नाही कधी. तुमच्यासारखे उदार
तालुक्यात नाही याच्यासारखं कंजूस महाराष्ट्रात नसते. सगळे पटल्यावर गेले वर्षी एक विघ्न येऊन गेलं पाटील. आता 6 महिन्यांनी एक विघ्न येणार आहे. त्याकरता ग्रहशांती करावी लागणार आहे. 5,000 रुपयाचा खर्च. हे शेवटी तसं नारदानं सुरुवात केली. ही उमा अंबिका भवानी जगन्माता हिचं नामचिंतन करा. महिला सुद्धा पती करतील. पण एक 4-2 गुण वाईट आहे. हिला जो पती मिळणार आहे त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला माय नाही, त्याला बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, शत्रू नाही, मित्र नाही, अंगावर कपडा नाही. बरं वाटेल का हे वर्णन जावयाचं शेठजी? हिमालय म्हणले बाबा एकुलती एक मुलगी आहे, थोडीशी दक्षिणा वाढवून घ्या, पण जरा भविष्य चांगलं सांगा. ये कोई जब की बातें नहीं हिमालय. हस्त असी रेष. हिच्या हातावर जी रेषा आहे त्याप्रमाणे मी सांगितलं. हिला तपाला जावं लागेल. दुसऱ्या दिवशी माता पार्वती पित्याची आज्ञा घेऊन तपश्चर्येला गेल्या. खरं तर तपश्चर्या बरं का शेठजी, 1000 वर्षे वायू, 1000 वर्षे पाणी, 1000 वर्षे पानं, 1000 वर्षे फळं. अरे सगळे आकडे 1000 तर लग्न कोण्या वयात झालं? अरे हिशोब त्या मानाने करायचा राजा. प्रत्येक युगात 1 शून्य आयुष्याचं कमी झालं. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, मग शून्य कमी झालं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षे, पुन्हा शून्य कमी झालं. द्वापारात 1,000 वर्षे, पुन्हा शून्य कमी झालं. कलियुगात 100, आता 100 वर आलं. आपण सर्व मिळून देवाला प्रार्थना करू, देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात, बाकीचे उद्योग कधी करायचे? मग आता 100 मर्यादा आहे. 60-65 जगतोय माणूस, तरी अभिमानानं सांगतो पठ्ठ्यानं 12 वर्षे तप केलं. अरे 65 वर्षेवाल्याचं 12 वर्षे तपात गेल्याचं मान्य करता, तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात 2-4 हजार वर्षे तपात पार्वतीचे जात असेल. माझं आणि तुमचं काय जातं? हिशोब तसा लावायचा. खरं तर तपश्चर्या. आता इकडे रामभद्रजी आले महादेवाकडे. विवाह करना होगा, एक बार देख लिया, संसार दोबारा न देखना. मेरी आज्ञा है, आज्ञा सर पे रखता हूँ, सर पे मत रखो. गंगा बहती तो आज्ञा बह के चली जाएगी, हृदय में रखो. ठीक है, मैं विवाह करूँगा. आता सप्तर्षींना महादेवाने परीक्षा घ्यायला पाठवलं पार्वतीकडे. सप्तर्षी आले. इथे का बसल्या? पार्वती माता म्हणाल्या शंकरपती मिळावे म्हणून. त्यापेक्षा विष्णूला पती करा. देखो सप्तर्षि जी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. बस सप्तर्षि खुद झाले. देवी हम परीक्षा लेने आए थे, पिता आएंगे तो हट छोड़ के चले जाना. दुसऱ्या दिवशी पार्वतीचे पिता हिमालय येतात, पार्वतीला घेऊन जातात. आता सप्तर्षी महादेवजीकडे आले आणि सांगू लागले, वो तो कहती है तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. ऐकता ऐकताच महादेवाला समाधी लागली. सप्तर्षी निघून गेले. त्या समाधी काळात एक घटना घडली. तारकासूर नावाचा एक दैत्य मातला, सर्वांना त्रस्त केलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे येतात. भगवान विष्णू म्हणाले तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. आणि मग सध्या शंकरजी समाधीस्थ आहे. आधी त्यांची समाधी भंग करावी लागणार, मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार, मग महादेवाचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार, तो मुलगा जवान होणार आणि त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 5 वाजेपर्यंतच घडणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ज्या प्रदेशात समाधिस्थ आहे महादेवजी, कामदेवाला पाचारण केलं. कामदेवानं नुसता पाऊल ठेवल्याबरोबर वातावरण बदललं. वसंत ऋतूचं आगमन झालं. फुलानं शृंगारलेल्या वेली ज्याच्यावर भुंगे गुंजाराव करतात, फळ्यानं लदबदलेली झाडं, मयुराचं नृत्य, कोकी पक्षाचं गायन, अर्ण उड्या मारतात, शीतल वायू,
निर्मळ पाण्याचे झरे. नुसता कामदेवानं पाऊल ठेवल्याचा परिणाम. सबके हृदय मदनय विलासा लता निहारी नवई तरुसा का नदी उमगी अम्बुदिक उधाई संगम करई तलाउ तलाई. वाह. जह असी दशा जड़न के बरनी को कई सचेतन करनी पशु पक्षी नभ जल थल चारी भये काम बस समय पिसारी. मदन यंद व्याकुल सब लोका निशिजनी नई अवलोकई कोका. देव तनुज नर किन्नर प्याला प्रेत पिशाच भूत बैताला. इनके दसान कयऊ बखानी सदा काम के चेरे जानी. सिद्ध विरक्त महामुन जोगी ते पिकाम बस भयऊ वियोगी. सर्वावर प्रभाव पण महादेवजीवर नाही. मग कामदेवाने नृत्यांगणांना बोलवलं, वाद्य वाजवणाऱ्याला बोलवलं, गंधर्व लोकांना बोलवलं. गंधर्वाचं गायन सुरू आहे, नृत्यांगणा नाचतात, वाद्याचं वादन सुरू झालं. बजाव गाव. तालात आहे बाबा. तबला नहीं रे, पखवाज बज रहा. अच्छा. बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा. रंभादिरसुर नारी नवीना सकल समसर कला प्रवीणा. करई गान बहुतान तरंगा बहुविधि क्रीडई पाणी पतंगा. वाह. बजाओ गाओ थोड़ा प्रधान. बहुत देर तक लेकिन कोई असर नहीं शिवजी पर. गुस्सा आया कामदेव को. गुस्से में आकर कामदेव बोल उठे, बंद करो, चले जाओ. तुम्ही थांबा. कामदेव आंब्याच्या दाट पाल्याच्या फांदीमध्ये लपून बसला. तिथून पुष्पाचा धनुष्यबाण सज्ज केला. प्रत्यंच्या ओढली सुमन चाप निज सरसंदाने. अतिरिस ताकी श्रवण लगिताने. कानापर्यंत दोरी ओढली. छाडे विषम बिशिकुर लागे छुटी समाधी संभुत बजागे. बाण महादेवजीच्या वक्षस्थळावर आदळला. समाधी भंग झाली. सफेद नेत्र वाले शिवजी लाल नेत्र वाले बन गए. बघू लागले कोण आहे समाधी भंग, कोण आहे समाधी भंग, कोण आहे समाधी भंगर. आणि लक्ष गेलं कामदेव. शेठजी तिसरा नेत्र उघडला महादेवाने आणि तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला. तिसऱ्या नेत्राच्या द्वाराच का, कामाचा नंबरच तिसरा. धर्म अर्थ काम मोक्ष.
म्हणून तिसऱ्या क्रमांकाचा काम जाळला तिसऱ्या नेत्राच्या द्वारा. दुसरं कारण, नेत्र हे कामाचं द्वार आहे. काम नेत्राच्या द्वारा प्रवेश करतो. ज्या द्वारातून प्रवेश करतो त्या द्वाराच्या द्वारात जाळला. काम जळून भस्म झाला. मग कामदेवाची पत्नी रती उतरल्या चेहऱ्यानं विलाप करीत भगवान शिवजी, रति बिन राजा रति बिन कथा रति बिन मानस लागत रति बिन साधु रति बिन संत रति बिन जन रोय गति को रति बिन मानव लागत बिन रति बिन साधु रति बिन संत रति बिन जो होय गति. रति बिन राजा रति बिन कथा रति बिन मानस लागत रति बिन साधु रति बिन संत रति बिन जन रति बिन राजा रति बिन कथा रति बिन मानस लागत बिन रति बिन साधु रति बिन संत रति बिन जो होय गति को. कवि गंग के सुन सागर रति बिन मानव ये करति को रति बिन मानव ये करति को रति बिन मानव ये करति को रति बिन राजा रति बिन कथा रति बिन मानस लागत रति बिन साधु रति बिन संत रति बिन जन रोय गति को रति बिन कथा रति बिन मानस लागत बिन रति बिन साधु रति बिन संत रति बिन जो होय गति को. ठोंबरे पाटील जमला आता. निस्तेज उतरल्या चेहऱ्यानं रती महादेवाकडे आली. महादेव म्हणाले, रती आजपासून तुझा पती बिना शरीराचा राहील, पण द्वापार युगात कृष्णपुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल. जब जदुवंश कृष्ण अवतारा होई हरण महाभैभारा कृष्ण तनय होई पती तोरा बचनो अन्यथा होईन मोरा. बस रती निघून गेली. आता महादेवानी कामाला जाळल्यामुळे शेठजी जटा विखुरल्या. सर्व देवता महादेवजीच्या पुढे लाईन मध्ये उभे राहिले. प्रार्थना स्तुती. महादेवजीच्या लक्षात आलं कुछ तो भी दाल में काला है. अरे कतार में खड़े क्यों देवता लोग? उदासीनता छाई स्वर्ग में बाबा, किसी की शादी बनती नहीं, बाराती बनने का मौका मिलता नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं. महादेव जी हंसले, बोले मेरे पास ज़्यादा होशियारी नहीं चलेगी. ये खरं नहीं सांगत की बाबा तुम्ही लग्न करा, मग तुम्हाला मुलगा होईल, तो तारकासुराला मारल आणि मग आम्ही सुखी हो. मग पर्यायी बोलतात, शादी बनती नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं. शिवजी बोले ज़्यादा होशियारी मेरे पास नहीं चलेगी. आणि खरं आहे ठोंबरे पाटील, देवाजवळ जास्त शहाणपण नाही चालत. एक भिकारी रस्त्यानं चालला होता रैदास. आज काही मिळेल देव बाप्पा, त्याच्यातले 25% तुला. भिकारी म्हणतोय. देवाला वाटलं बघा रुपयाच ठेवला रस्त्यात. भिकाऱ्याला रुपया सापडला. शेठजी तेव्हाचा काळ रुपया, अरे एक एक 2-2 पैसे जमा करायचा भिकारी, 2-3 दिवसात रुपया तयार व्हायचा. पूर्वीचं गाणं काय होतं भिकाऱ्याचं? रुपये होते का? एक पैसा ना तर 2 पैसे गाणं. आशीर्वाद लागन बाबा मुलाले कराला, 1 व 2 पैसा दादा द्याव आंधळाला. 1 नाही तर 2 पैसे बरं का लाला साहेब. पंढरीचा पांडुरंग पावन तुम्हाला, 1 व 2 पैसा दादा द्याव आंधळाला. 1 नाही तर 2 पैसे. पूर्वीचा काळ. आणि याला रुपया सापडला म्हणजे केवढा आनंद. म्हणला बास आताच म्हणलं होतं रे देवा 25% तुला देईल, पण नाही दिले 25%. तुझ्या तिजोरीत काय कमी आहे रे देवा. बिघडला ना भिकारी. रुपया बिघडवतो बातच. बिघडला दशरथजी, बिघडला भिकारी. म्हणला आता नाही 25%, रुपयाची मिठाईच खातो म्हणला. गेला भिकारी रुपया घेऊन मिठाईच्या दुकानात. 1 रुपयाची मिठाई द्या हो दुकानदार. दुकानदाराची पद्धत आहे, दिवसासुद्धा लाईट लावतं ते पहिलं.
आहे ना, ते चमकले पाहिजे ना पुढे. लाईट लावतं, चष्मा पुसतं. रुपया घेतला, रुपया कोपऱ्यावर फाटका होता. 12 आण्याची मिळेल रे मिठाई, 12 आण्याची, 4 आणे कट. भिकारी आकाशाकडे बघत होता. अरे तुला म्हणतोय मी, देऊ का 12 आण्याची मिठाई, 4 आणे कट का? रुपया फाटका आहे कोपऱ्यावर. तो वर काय बघतो? मी देवाकडे बघतो शेठजी. का? अरे भगवान, तूने 25 पैसे पहले ही निकाल लिए. तेरे बाप का बाप है, उसको मालूम था तू 25 देने वाला नहीं तो पहले निकाल लेता है. तो चतुरा के शिरोमणि लाइन में खड़े देवता लोग, शादी बनती नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं बाबा. शंकरजी म्हणाले, अरे तुम्ही पर्यायी नका बोलू. तुम्ही लग्न करा आणि तुम्हाला मुलगा होईल, मग तारकासूर मरल, सरळ सांगा ना. अरे मला रामभद्राची आज्ञा आहे म्हणून मी लग्न करणार आहे. बस तयारी सुरू झाली. वा, आता तयारी. एक शिवगण पळत गेला, मोठा साप आणला, गळ्यात घालून दिला. एकानं मोठाचा मोठा साप जटेला बांधून दिला. एकानं 2 छोटे साप ब्रेसलेट सारखे मनगटात, एकानं इंगळ्या जातीचे 2 विंचू आणले, ते कानात उलटे टांगले कुंडलासारखे. एकानं हातात त्रिशूळ दिला. एका शिवगणानं बैल आणून उभा केला. एकानं सर्वांगाला भस्म लावून दिलं. ठोंबरे पाटील, 2-4 शिवगणानं एक प्रार्थना केली. मालक काय नाही, रागावू नका भाऊ, तुम्ही नेहमीच रागावता. नवरदेव तुम्ही स्वतः आहा म्हणून म्हणतो. काय आम्ही म्हणत नाही तुम्हाला केजला आणि कळमला जाऊन सफारी शिवा, फक्त कमरेला काहीतरी गुंडाळ्या मालक, कारण नवरदेव तुम्ही आहे. महादेव म्हणले, मेरा असली रूप आहे दिगांबर, दुनिया जानती है. दिगांबर कशाला म्हणतात? दिक अंबर यस्य 6 इति दिगांबरहा. दिशा हेच आहे वस्त्र ज्याचे, असा जो तो. हे असली रूप आहे. अहो पण लग्न तुमचं आहे, नवरदेव तुम्ही आहे. हे मेरा असली रूप आहे, नकल नाही चलेगी. आणि ते खरं आहे. एकदा काय झालं ठोंबरे पाटील, पार्वती आईला मोबाईल आला, लक्ष्मीचा मोबाईल. हॅलो, मी लक्ष्मी बोलती. माझे मिस्टर न मी उद्या 8:30ला तुमच्याकडे येणार आहे. मोबाईल ठेवला. पार्वती महादेवाला म्हणाली, उद्या लक्ष्मी विष्णू येणार आहे 8:30ला आपल्या घरी. मग काही मटेरियल भरायचं आहे का घरात? नाही, ते आहे, फक्त तुम्हाला विनंती करते, कमरेला काहीतरी गुंडाळा. अरे मेरा असली रूप आहे ते मला माहीत आहे, पण लक्ष्मी येणार आहे ना, लंगोटी तरी लावा. लंगोटी कशी लावणार पार्वती? करगोटा नको का? ते करते मी. बरं लाव, पण लंगोटी टिकल याची शाश्वती देत नाही मी. अहो कांदा पोहे झाल्यावर, विष्णू लक्ष्मी गेल्यावर लंगोटी पडली तरी चालेल, तोपर्यंत टिकडी बस झालं, मला काय घेणार? ठीक आहे. एक साप बांधला करकचून करगोटा पार्वती आईनं कमरेला महादेवरावच्या, बरं का लालासाहेब, आणि एक फडकं लावलं लंगोटी. आणि शंकरराव आणि पार्वती स्वागताला उभे कैलासात, विष्णू लक्ष्मीचं स्वागत. आणि बरोबर विष्णू लक्ष्मी 8:30ला झाले, पण मोटरसायकलवर. मोटरसायकल ना पितांबर से लागायचा गगनी झळकला, गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला. भरत बुवा गरुडावर बसून आले भगवान विष्णू. सामोरा गेले महादेवराव पार्वती. करगोट्याचं लक्ष गरुडाकडे गेलं. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. करगोटा म्हणजे साप होता. लालासाहेब करगोट्यानं विचार केला, म्हणला हा तर गरुड आहे. मालकाकडील रजेचा अर्ज करावा, मग मालक रजा मंजूर करन, तोपर्यंत ठेवते काय गरुड मला? एकच उपाय आहे बाबा, मालकाला माहिती न करता पळून जाणे. गेला साप, पडली लंगोटी. पार्वती तुला आधीच सांगितलं होतं हे नकल आहे. तसं इथे शिवगण म्हणले, बाबा लग्न तुमचं आहे, काही करा. अरे मेरा असली रूप आहे.
मग या रूपात जर तुमच्यासोबत आम्ही सासूरवाडीला आलो तर आम्हाला बुंदी नाही खावं लागत, मग लाता खाऊनच यावं लागल. हो नाही हो नाही हो नाही करता करता 4:30 वाजता वाघाचं कातडं गुंडाळायची परवानगी दिली महादेवरावनं. बरं वाटलं सर्वांना. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, हे बैलावर. बाकीच्यांच्या गळ्यामध्ये साप, यांच्या गळ्यात बाकीच्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट, यांच्या गळ्यात साप. बाकीच्यांच्या हातात तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ. आणि बाकीचे हळद लावतात, हे भस्म. या 4 गोष्टी पहा. बाकीचे घोड्यावर बसतात, महादेव बैलावर का? बैल हे धर्माचं स्वरूप आहे. महादेवजी म्हणतात, मी नवरदेव झालो पण माझी स्वारी अधर्मावर नाही, धर्मावर आहे. म्हणून बैलाला 4 पाय आहे ठोंबरे पाटील. गाय पृथ्वीचं रूप आहे आणि बैल हे धर्माचं स्वरूप आहे. बैलाला 4 पाय आहे ना, धर्माचे 4च पाय आहे. एक सत्य, एक तप, एक दया आणि एक दान. हे नीट ऐका, हे धर्माचे 4 पाय आहे. सत्य, तप, दया आणि दान. आणि या 4 पायात तर अख्खं रामायण आहे. कैकईनं वाटप कसा केला 4 पायाचा? सत्य दशरथजीकडे, तप रामाकडे, दया स्वतःकडे, दान भरताकडे. संपलं रामायण. माझ्या भरताला राज्याचं दान करा, माझ्यावर दया करा. रामाला तपाला पाठवा, तुम्ही खरं बोला. सत्य मिस्टरकडे, तप रामाकडे, दया स्वतःकडे, दान भरताकडे. म्हणून सत्य, तप, दया आणि दान धर्मरूपी बैलाची 4 पाय आहे. माझी स्वारी धर्मावर आहे, महादेवजी म्हणतात. बाकीच्यांच्या गळ्यात लॉकेट, यांच्या गळ्यात साप का? संपत्ती जरूर बाळगा, पण अपेक्षेपेक्षा अति बाळगली विपत्ती होऊन दंश केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लग्न झाल्या झाल्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात गेल्यानंतर मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे. तिकडनं दर्शन करून येताना पती पत्नीची चर्चा असते. पत्नी म्हणते पतीला, काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात? काय लक्ष्मीच्या गळ्यात? म्हणते मी, काय चमकत होतं? काय 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 करता का बैऱ्यावर घेता? लक्ष्मीच्या गळ्यात काय चमकत होतं? म्हणते मी, ते लॉकेट होतं. मग तेच म्हणते ना, काही पैसे माझ्याकडे, काही पप्पाकडून बोलवते आणि पुढच्या पगारातले अर्धे तुम्ही द्या आणि तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मी नारायणाचं दर्शन करून येताना होतो. पण किती प्रेम नवरा बायकोचं असलं तरी महादेवाचं दर्शन करून येताना बायको नवऱ्याला म्हणणार नाही, त्या बाबाच्या गळ्यातलं करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या, घर रस्त्यावर बाय. बाकीचे नवरदेव तलवारी हातात घेतात, तुमच्या हातात त्रिशूळ. महादेव म्हणाले, काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वारं, यापासून सावध. मूळ काम आहे बरं का शेठजी, एकाच्या पूर्णतेत अपूर्णतेत, हे दोघाचे जन्म आहे. कामाच्या पूर्णतेत जन्माला येतो त्याला लोभ म्हणतात आणि अपूर्णतेत जन्माला येतो त्याचं नाव क्रोध आहे. मूळ कामच आहे, काम नाम इच्छा. तुम्हाला मी पटवून देतो. दुपारी पोटभर जेवला, हात धुवायच्या वेळेला म्हणतो ठोंबरे पाटील मस्त झालं बा दुपारचं, पण संध्याकाळी असंच कुठं असलं तर सांगा. म्हणजे आताच्या जेवणाची इच्छा पूर्ण झाली, संध्याकाळच्या जेवणाचा लोभ जन्माला आला. कामाच्या पूर्णतेत जन्म घेतो त्याचं नाव लोभ. आता उलट, बऱ्याच दिवसाचं उपवासी होतं, बसलं अनोळखी माणूस, ते 2 घास वरण भाताचे खाल्ले आणि घरमालकाचं लक्ष, उठलं, ते डोळे लाल झाले त्याचे. 3 दिवसाचा उपवासी होतो पाटील, म्हणून बसलो जेवायला, 2 घास खाऊ दिलं, उठवलं. स्टँडवर भेटा संध्याकाळी, मुडदाच पाडतो तुमचा. का? आता क्रोध. काम अपूर्ण, जन्म क्रोधाचा. काम पूर्ण, जन्म लोभाचा. काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वारं, यापासून सावध. म्हणून त्रिशूळ हातात आहे. बाकीचे नवरदेव हळद लावतात, तुम्ही भस्म. त्याचं कारण आहे, शिवजी बोले दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला. काया नहीं तीरी, नहीं तीरी काया नहीं तीरी.
काया नहीं तेरी नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी मत करी मेरी मेरी काया मत करी मेरी मेरी काया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी मत कर मेरी मेरी काया मत कर मेरी मेरी काया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी है तो दो दिन की जिंदगानी ए दो दिन की जिंदगानी हो जैसा पत्थर ऊपर पानी जैसा पत्थर पर पानी वो गिरे कुर्बानी है तो होगी रे कुर्बानी नहीं तेरी नहीं तेरे काया नहीं तेरी नहीं तेरी नहीं तेरी नहीं नहीं तेरी नहीं नहीं तेरी नहीं तेरी मत कर मेरी मेरी बरं का सेठजी. शरीर सार्वजनिक आहे, सार्वजनिक. सार्वजनिक म्हणजे चौघाचा हक्क असल्यामुळे. कोण चौघ? पंचभूत म्हणतात शरीर आमचं आहे. पंचभूताचा गोंधळ पृथ्वी आप तेज वायू आकाश. पंचभूत म्हणतात शरीर आमचं आहे. यमराज म्हणतो शरीर आमचं आहे. याचा बाप म्हणतो बाळू पठ्ठ्याचा आहे. बाळू म्हणतो देह माझा. चार हक्कदार झाले ना ठोंबरे पाटील. यमराज म्हणतो देह आमचा आहे. पंचभूत म्हणतात देह आमचा आहे. याचा बाप म्हणतो मुलगा माझा आहे आणि मुलगा म्हणतो देह माझा आहे. मग एकाच वस्तूवर चौघ हक्क दाखवत असेल तर त्याला सार्वजनिक म्हणतात. म्हणून काया नहीं तेरी नहीं तेरी मत कर मेरी मेरी. एक दिन इस शरीर का भस्म होने वाला है. देव स्त्रिया म्हणल्या काय भाग्य असेल बिचारीचं, हे बैलवालं भेटणार आहे तिला. देव म्हणाले हसू नका त्या नवरदेवाला. अरे लग्न त्याचं पण फायदा आपला आहे ना. आधीच गरम डोक्याचा आहे तो म्हणाल मला हसता का जाणार लग्न करायचं. मग कोणाला पहिली मुलगा नाही झाला, मुलगा तर मरतो का तारकासूर. झोपा नाही आपल्याला. सुरंगी म्हणाले मालक काय आपला समाज कमी असल्यामुळे हे देव दबाव टाकतात आपल्यावर. मग काय करावं लागेल, समाज वाढला पाहिजे. असं किती वाजले आता? आता काय 22 मिनिट राहिले. बरं. श्रृंगी दुनिया भर में जितने स्मशान है, लाला साहेब आता तुम्हीच पहा महादेवाचा परिवार. गेवराई आपलं हे महाराष्ट्र में, हिंदुस्तान में, दुनिया भर में जितने स्मशान, उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते सभी को मंत्र शक्ति द्वारा बुला लो. 5 बजने के पहले आने का.
जगातल्या स्मशानातल्या भूतांना मोबाईल, ते एकमेकाला चलो आने गाव मालिक की शादी आहे. जेव्हा भूतांचं येणं सुरू झालं, शिवयानुसार सुनीचा भया आहे. प्रभुपद जल कसी सती ननाय नाना बाहन नाना बेशा पियस शिव समाज निज देख. कौ मुख ही न विपुल मुख काहू बिनु पद कर कौ बहुपद बाहू विपुल नयन कौ नयन बीना रिष्ट पुष्ट कोई अति तन कीना. सर्व भूतांनी जय जयकार केला. नमः पार्वती पते हर हर महादेव. देवताने बघितला, रे हे पब्लिक कहां से आहे. पण देवता म्हणले जमलं रे का. आतापर्यंत लेका आपण एकमेकाला सोबत नव्हतो. पितांबरवाले देव, बैलवाला नवरदेव. आता पार्टी शोभली. बैलवाला नवरदेव भूताची वरात. जस दुल्ह तशी बनी बराता. सर्वात पुढे देवता निघाले बरं का रविदास. शृंगी म्हणले मालक लग्न तुमचं आहे का या लोकांचं. माझं आहे. हे पुढे चालले ना, आपण माग जाऊ दे ना. का ज्यांना धर्मशाळा बुक करायच्या आहे त्यांना पुढे जाऊ दे. आपण आपली प्रत्येक गावात व्यवस्था आहे. असं कोणतं गाव आहे जी स्मशानभूमी नाही. गावोगावी सोय आहे आपली. हे जाऊ दे पुढं. आता सर्वात पुढे देव, त्यांच्यात पुढे विष्णू आणि महादेव भूताची वरात. एकदा सर्वांनी हात वर करा. बस झालं उरकत. शाबाश. चलो सत बराती बनकर हिमालय प्रदेश. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि हरि बोले. एक टाळी. नमः शिवाय. एक टाळी. हा एक. शाबास. एक साथ. हा जमला आता. रामेश्वराय शिवी रामेश्वराय. हरि हरि भोले नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले. असं. नागेश्वराय शिवी नागेश्वराय. हरि हरि भोले नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले. शाबाश शाबाश. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि हरि बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओ भजन करो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि हरि बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम हर हर. असं. न सिद्धेश्वराय शिव सिद्धेश्वराय. हरि हरि भोले नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले. हाँ जमला आता. चलो. त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय. हरि हरि बोले नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले. चलो. ओम नमः शिवाय. ओम नमः. हाथ वर थोड़ा. हरि बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
हरि हरि बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि बोले नमः शिवाय नमः पार्वती पदे हर हर महादेव। सर्वात पुढे देवता बरं का ठोमा देवतांच्या पुढे विष्णू भगवान हिमालय प्रदेशातल्या लोकांनी विष्णूला पाहिलं राजसकुमार मदनाचा पुतळा आणि विष्णू देवाला हिमालय वाले विचारू लागले आप दुल्हा राजा नहीं भाई बराती हूँ नाचने लग गए हिमालय वाले क्यों बोले बराती इतने सुंदर दूल्हा कितना सुंदर होगा विष्णु बोले 10 मिनट रुको आ रहा बैल वाला या पार्टीचं स्वागत झालं बरं का शेठजी आता नवरदेवाची पार्टी आली भूते बेताळे नाचती युक्त उमापती भूते बेताळे नाचती युक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबरे कंठी शोभे वाचुकी हारे गज चर्म व्याघ्रांबरे कंठी शोभे वाचुकी हारे भूत बेताळ नाचते हर्षयुक्त उमापती भूत बेताळ नाचते हर्षयुक्त उमापती गज चर्म कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वाचुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वाचुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वाचुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वाचुकी हार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वाचुकी हार कंठी शोभे वाचुकी हार लहान लेकरं हिमालय प्रदेशातली पुढे होती त्यांनी बघितली वरात आपल्या आपल्या घरी गेले डैडी मम्मी दरवाजा बंद करो अंदर से ताला भी लगा लो बाहर मत जाओ ज्यादा पुण्य किया वो बचेगा क्या हुआ बेटा दूल्हा नहीं यमराज आया गांव में यमराज सगळ्या नगरात चर्चा आणि सासूबाई आरती घेऊन पुढे आली आणि बापूला आरती ओवाळायला हात वर केला ठोंबरे पाटील आरती सहित सासू पडली तिचं नाव मैना पार्वतीची मम्मी शृंगीला विचारलं महादेवाने शृंगी जी ह्या कोण आहे सासूबाई काय झालं पडल्या उभ्या होत्या का आरतीला का पडल्या घरी सांगितलं मालक तुम्हाला की सापाचं कामच काय आहे लग्नात चालला सापा गंडाळून मग सापानं फणा उगारला सासूच्या आरतीवर मग सासूला धक्का बसला की बापरे माझ्या बापूच्या गळ्यात जिवंत सापत ताईचं काही खरं नाही अरे मला दया येते का सापाला काळ म्हणतात जिचा जावाई काळ्याला गळ्यात घालून फिरतो तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो काळ्याला गळ्यात घालतो तो महादेव काळ्यावर नाचतो तो श्रीकृष्ण आणि काळ्यावर झोपतो तो श्रीविष्णू तरी आरती का पडली याचं कारण आहे बरेच दिवस तयारी केली ती माझा जावाई शंकर भगवान आहे मी सोन्याच्या आरतीने ओवाळील आणि हात गळ्यापर्यंत गेला सासूचं लक्ष महादेवरावच्या डोक्यावर गेलं तर चंद्राची कोर दिसली धक्का बसला बापरे जिथं माझ्या जावयाला साक्षात चंद्र ओवाळतो तिथं डालड्याची फुलवात काय कामाची लाजून पडले यार सासूबाईला उचललं आत नेलं एकच चर्चा चालू आहे तो आला पाहिजे रे कोण लग्न जुळवणारा बुवा कोण चिपळ्यावाला विण्यावाला शेंडीवाला साधू त्यानं बघितला हा नवरदेव बैलवाला एवढ्यात आवाज आला नारायण
बाबा कोई सम्मान नहीं करेगा. नारद जी बोले सम्मान मिला तो भी जाऊंगा, अपमान तो जाऊंगा. दुनिया म्हणजे साधू काही ते. आल्यानंतर थंड स्वागत झालं. नारदानच विषय काढला. हिमालया कळलं उदासीनतेचं कारण. अरे माझी मुलगी म्हणतो, ज्या पार्वतीला तून मी तिचे मुलावर, जगाची माय तुझ्या पोटी जन्माला आली, जगाच्या मातेचं बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं. सगळ्या गैरसमज दूर केला आणि मग लग्नाचा कार्यक्रम उत्साहात. शेठजी, धर्म अर्थ काम मोक्ष 4 मंगल फेरे झाले. पार्वती आईचा हात हिमालयाने महादेवाच्या हातात दिला. मंत्रघोषात पाणीग्रहण सोहळा संपन्न झाला. रैदास आणि आता निघण्याची तयारी. हिमालयासारखा पहाड रडू लागला. एरवी पुरुष रडला तर माणसं नाव ठेवतात, पण एक प्रसंग प्रत्येक पुरुषाच्या जीवनात आहे. जेव्हा 25 वर्षाची ताई बाशिंग बांधून पप्पाच्या तोंडावरून हात फिरवते जाताना, बाबा खूप धावला आमच्यासाठी, काळजी घ्या तब्येतीची. ढसा ढसा बाप रडतो. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. कलेजा का टुकड़ा पिता को छोड़ जाता है तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. ठोंबरे पाटील, मुलगी गरिबाची असो की श्रीमंताची, पण बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापाहून कोणी बोलू द्या शेठजीन, मग अवतार पहा उभी राहते. बरं का सासूबाई, श्रीमंतीच्या तोऱ्यात बोलता नेहमी. मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार बाप आहे. आणि सांगून ठेवते तुम्हाला, एक दिवस रॉकेल वतून पेटवा सगळ्या परिवार मला, पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी बापाचा अपमान. आणि बापाचं तसंच आहे ठोंबरे पाटील. मरायच्या वेळेला बापाला खाली टाकलं की मुलांकडे पाहून बाप रडतो. पोरो तुमचं चांगलं आहे, पण माझी ताई सासरी खूप दुःखी आहे. तुमच्या गरम स्वभावामुळे बोलली नाही रे, पण जायच्या आधी सासरी अर्धा तास माझ्या खोलीत येऊन रडायची. बाबा सहन होत नाही बरं का, आता हे शेवटची भेट समजा. इकडून गेल्यावर आत्महत्या करते या माझ्या गोड जेवणाला. मी तिचे अश्रू पुसायचो. असं करू नको ताई, बापाला दुःख देऊ नको. मला माहीत आहे तुला त्रास आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या पोटी जे 2 हिरे आले जन्माला, माझे नातू गुणाचे आहे. तुला त्रास जरी झाला, पण म्हातारपणात माझे नातू तुला काच्याच्या भांड्यासारखे सांभाळतील बेटा. अरे माझ्यासाठी जगली रे माझी मुलगी. कोणीतरी जा तिला आणा, तिच्यासोबत बोलू द्या, मग मरू द्या. हा पिता पुत्रीचा निस्वार्थ प्रेमाचा संबंध आहे. आज पार्वतीच्या जाण्यानं हिमालयासारखा पहाड रडतो. करेव सदा शंकर पतपूजा, नारी धर्मपती देवण तुझ्या मजल धर्म कैलासावरती आले. समयपर्यंत 2 पुत्र जन्माला आले, कार्तिकजी गणेश स्वामी. कार्तिकजीच्या द्वारा वध तारकासुराचा काही दिवस गेले. एक दिवस प्रसन्न वदन शिवजीला माता पार्वतीजी म्हणाल्या, मुझे गत जन्म की याद है, पहले जन्म में सवाल करती थी, परीक्षा जिज्ञासा रूपती से पूछो देवी, आप कहते थे राम ब्रह्म है. हाँ, उस राजकुमार की बचपन की कथा, यज्ञ संस्कार की, वनगमन की, सीताहरण की, जटायु मरण की, दशरथ मरण की, सेतु बंधन की, रावणवध की, राज तिलक की कथा कहो. आपको अनुकूल लगे तो भगवान सुदाम कैसे गए वो भी कहो. भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो. और पूछने मेरी गलती हो गई तो वो भी कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते करते पूरा रामायण बता दिया. जरूर कथा सुनाऊंगा देवी, लेकिन आज नहीं, कल दोपहर 2 बजे आना. ठोंबरे पाटील बरोबर आहे ना? हां बरोबर. आज पहिला दिवस आहे. सुंदर नियोजन केलं दशरथ पाटील, काही काटकसर नाही. गावत वेद पुराण अट्टल शास्त्र सब ग्रमोपन के
मुनि जन धन संतन को सरल सर्वत सबई आरती श्री रामायण जी की कीर्ति कलिता लिता श्री गावत संतन भवानी अरुण संभव मुनि बिरानी व्यासादि कवि बखानी पादम सुनी करुण आरती श्री रामायण जी कीर्ति कलिता ललिता श्री कली मदनी विषयारथे सुभग सिंगार मुक्ति जुगती दलना भव मोर आवे दात सब विधि तुलसी की आरती श्री रामायण जी की कीर्ति कलिता प्रभु जय श्री रघुनाथा गौर जोरे गौर जोरे प्रभु मेरी सुन बाता ओम जय जानकी नाथा हो तुम रघुनाथ हमारे प्राण पिता प्रभु प्राण पिता तुम सजन संगाति तुम संगाति मुक्ति मुक्ति दाता ओम जय जानकी नाथा सौरसी प्रभु बंद जुड़ा मैं तो यमराजा प्रभु मैं तो यमराजा सदिन प्रभु मोहे राखो दिन प्रभु मोहे राखो अपने संग साथा ओम जय जानकी नाथा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न संग चारो भैया प्रभु संग चारो भैया जगमग डोल विराजत जगमग डोल विराजत सौभाग्य रैया ओम जय जानकी नाथा हनुमत नाद बजावत नेवल तिमकाता प्रभु नेवल तिमकाता सुवर्ण बाल आरती कर सुवर्ण बाल आरती कर कौसल्या माता ओम जय जानकी नाथा किरीट मुकुट कर धनुष विराज शोभा तिवारी प्रभु शोभा तिवारी मणि राम दर्शन की मणि राम दर्शन की बल बल बलिहारी ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्र सदा हनुमान बोलो भाई सब संतन की जय पार्वती पते हर महादेव धारेश्वर महाराज जगन्नाथ महाराज की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज माता के भारत माता के सद्गुरु